Hello guys, welcome to the Tapasar classes video lecture group. Our today's topic is dynamics of circular motion, that is centripetal force and centrifugal force. So what is mean by centripetal force? Its example, and what is mean by centrifugal force and its example we will study in this today's video. So now let's first do one activity. Activity तुमच्या समोर आहे बघा. टेक वन स्टोन अँड स्ट्रिंग ऑफ मिनिमम 1 मीटर. आपण एक दगड घेतला आहे आणि एक दोरी घेतली आहे छोटीशी, जवळपास 1 मीटरची. आता मी काय करतो आहे, किंवा तुम्हीच असं समजा की तो दगड एका दोरीच्या एंडला बांधून आणि आपण असं त्याला सर्क्युलर मोशनमध्ये फिरवतो आहे. ओके, आता सर्क्युलर मोशनमध्ये ज्या वेळेला आपण हा दगड फिरवतो आहे तर आपल्या एक लक्षात येईल की आपला जो हात आहे तो त्या स्ट्रिंगवर फोर्स ॲप्लाय करतो आहे, म्हणजे त्याला आतल्या डायरेक्शननी ओढण्याकरता. ओके, म्हणजे आपण ज्या वेळेला हाताने त्याला फोर्स देतो त्याच वेळेला तो जो स्टोन आहे तो तिथे गोल गोल फिरू शकतो. ही तुम्हाला सर्क्युलर मोशन दिसतं आहे. आणि आपला जो हँड आहे त्याला मधल्या डायरेक्शननी ओढतो आहे, इनवर्ड डायरेक्शनने. ओके, दिस फोर्स विच इज एक्झर्टेड बाय द हँड ऑन पुलिंग स्टोन टुवर्ड द सेंटर इज द सेंट्रीपेटल फोर्स. दॅट मीन्स वेन अ बॉडी मूव्ज इन सर्क्युलर पाथ द फोर्स विच ॲक्ट्स टुवर्ड द सेंटर इज कॉल्ड ॲज अ सेंट्रीपेटल फोर्स. म्हणजे जर फोर्स ही त्याला आतल्या बाजूला ओढत असेल तर त्या फोर्सला तुम्ही म्हणतात सेंट्रीपेटल फोर्स. सिमिलरली जर तुम्ही तो दगड सोडून दिला किंवा ती स्ट्रिंग सोडली तर दगड बाहेरच्या बाजूला जाऊन पडेल. ओके, दॅट मीन्स दगड जो आहे स्टोन तो स्वतःला बाहेरच्या बाजूला ओढतो आहे. दॅट मीन्स आउटसाइड द सर्कल. Okay, that means when a body moves in circular path the force that acts away from the center is called as the centrifugal force. ओके, मग सेंट्रिपेटल पुढे मी सांगतो आहे. एक्झाम्पल बघा, इथे आपण सायकल ड्राईव्ह करतो आहे. इथे दिसेल की आपण टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे सर्कलकडे सरकतो आहे, जातो आहे. म्हणजे ही फोर्स कोणती झाली? सेंट्रिपेटल. त्याच्या अपोजिट ज्यावेळेला आपण बसमधून ट्रॅव्हल करत असतो त्यावेळेला बस टर्न घेतला की आपण अपोजिट साईडला जातो, बाहेरच्या बाजूला, आउटसाइड द सेंटर ऑफ सर्कल, अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. मग ती जी तुमची फोर्स असेल तिला आपण म्हणूयात कोणती फोर्स? सेंट्रिफ्युगल फोर्स. आता हे दोघी मी थेरीमध्ये पण दिलं आहे, चेक करू शकता तुम्ही, सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्सेस. याच्यात रीड करूया आपण सेंट्रिपेटल फोर्सची डेफिनेशन. सेंट्रिपेटल फोर्स इज अ फोर्स ॲक्टिंग ऑन पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विच इज अलॉंग रेडियस ऑफ सर्कल अँड डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. म्हणजे जी सेंटरकडे डायरेक्टेड असते तिला आपण म्हणतो सेंट्रिपेटल. ओके, आता सेंट्रिपेटल फोर्स करता त्यांनी अजून हे पण दिलं, चेक करा. इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन देर इज नो चेंज इन मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी बट देर इज ओनली चेंज इन डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. हेन्स युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज अन ॲक्सलरेटेड मोशन. मग पुढे दिलं आहे अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. मग याच्याकरता आपण जी फोर्स इथे बघतो आहे ही सेंट्रिपेटल फोर्स आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, सेंट्रिपेटल फोर्स इज नेसेसरी फॉर पार्टिकल टू परफॉर्म द सर्क्युलर मोशन. त्याच्याच बाजूला इथे दिले बघा एक्सप्रेशन. आता न्यूटनच्या सेकंड लॉनुसार तुम्हाला माहिती आहे FCP इक्वल टू MA मास इंटू ॲक्सलरेशन. ए म्हणजे V ओमेगा किंवा V²/R किंवा R ओमेगा स्क्वेअर. आपण काल बघितल्याप्रमाणे एची व्हॅल्यू पुट करा, आपल्याला लगेच सेंट्रिपेटल फोर्सचे फॉर्म्युले मिळतात. MV ओमेगा MV²/R किंवा MR ओमेगा स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1.40. वेक्टर नोटेशन पण दिलेत खाली, ते पण तुम्ही चेक करू शकतात वेक्टर फॉर्ममध्ये. त्याच्या खाली दिलं आहे बघा द SI युनिट ऑफ सेंट्रिपेटल फोर्स. आता कोणतीही फोर्स म्हटली ते युनिट काय असतं? न्यूटन. आणि याच्यावरून आपल्याला जे काय मिळेल निष्कर्ष तो चेक करा तिथे खाली. इन नटशेल इट इज द रिअल फोर्स. सेकंड थिंग, इट इज नेसेसरी फॉर मेंटेनिंग सर्क्युलर मोशन. डायरेक्शन डिफरंट असेल डिफरंट ठिकाणी. इट डज नो वर्क. ओके, त्याच्याच बाजूला लगेच सेंट्रिफ्युगल फोर्स जी आहे, सेंट्रिफ्युगल फोर्सची डेफिनेशन दिली आहे ती तुम्ही चेक करू शकतात. सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल एकदम सोप्या भाषेत लक्षात ठेवायचं असेल तर आपल्या मराठीकडे जा. सेंट्रिफ्युगल, आता एखादी गोष्ट फुगलेली असणं म्हणजे ती बाहेरच्या बाजूला, मग फ्युगल ही कुठे जाते? अवे फ्रॉम द सेंटर. ओके, तिची डायरेक्शन. आणि दुसरी कोणती आहे? सेंट्रिपेटल, ही काय असते? टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. बस, या दोघी डेफिनेशन ह्या टाईपच्या आहेत. याचे पण फॉर्म्युले तुम्ही बघू शकतात. सेम दोघांचे फॉर्म्युले आहेत, फक्त दोघांची डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे वेक्टर नोटेशनमध्ये त्या साईडला निगेटिव्ह आणि या साईडला आपण काय घेतो आहे? पॉझिटिव्ह. त्याच्याखाली लगेच ती डायग्राम पण दिली, चेक करा, जी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवली होती. याच्यात पार्टिकलचा पॉईंट कोणत्या ठिकाणी आहे, रेडियस दिली आहे, तुम्हाला V दिला आहे, ओमेगा दिला आहे. आणि ही जी UCM आहे न्यूटन्स लॉ ऑफ मोशननुसार, तर ही नॉन युनिट शेल फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये असते, नॉन UCM.
ओके, तिला तुम्ही सिडो फोर्स पण म्हणतात. सिडो फोर्स आपण शिकलो ऑलरेडी. ठीक आहे, डन.